12 मे 2022 रोजी भारतीय जनता पक्षाचे अयोध्या जिल्ह्यातील मीडिया प्रभारी म्हणून कार्यरत असलेले रजनीश सिंह यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयात लखनौ बेंच उत्तर प्रदेश येथे ताजमहल हे तेजो महालय असल्याची याचिका त्यांनी दाखल केली। त्यावेळी रजनीश सिंह यांनी आपल्या याचिकेतून एक सरळ मागणी केली होती, ती म्हणजे ताजमहलमध्ये बंद ठेवलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात आणि त्या खोल्यांमध्ये असलेली रचना, मूर्ती किंवा शिल्प यांचे वैज्ञानिकपणे निरीक्षण करण्यात यावे, जेणेकरून ताजमहलचे खरे स्वरूप समजू शकेल, खऱ्या इतिहासाचा शोध लागेल, म्हणजे काही जणांनी मांडलेला तेज महालय सिद्धांत तपासता येईल। इतकंच म्हणणं रजनीश सिंह यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयासमोर ठेवलं होतं। मात्र इथेही न्यायमूर्ती DK उपाध्याय व सुबोध विश्वकर्मा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली। ते म्हणाले, हे काम न्यायालयाचे नाही तर इतिहासकार आणि पुरातत्व तज्ज्ञांचे आहे। अशा विषयांचा अभ्यास संशोधकांनी करावा, न्यायालयांनी नव्हे। म्हणजे सांगायचं झालं तर कोर्टाने ह्या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर रजनीश सिंह यांनीही हार मानली नाही। त्यांनीही पुढे 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील ही याचिका लगेच फेटाळली आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन नॉट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजेच हे समाजहिताचे नसून प्रसिद्धीसाठी दाखल केलेले प्रकरण आहे, ही लोकहिताची याचिका नाही, हे सर्व इतिहासकारांवर सोडा, न्यायालय पुरातत्वविषयी ठरवू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला। रजनीश सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला, पण पुढे नवीन पुरावे मिळाले तर पुन्हा अर्ज करेन असं सांगितलं। मात्र 12 मे 2022 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये रजनीश सिंह यांची याचिका दाखल असताना ASI म्हणजे भारतीय पुरातत्व संस्थेने एक विधान केलं होतं की ताजमहलच्या तळमजल्यातील 22 खोल्या काही गुप्त कक्ष नाहीत, त्या इमारतीच्या संरचनेला स्थैर्य देण्यासाठी बांधलेल्या आहेत। 2021 मध्ये त्यांची दुरुस्ती करण्यात आली आणि त्या केवळ संरक्षणाच्या उद्देशाने बंद ठेवण्यात आल्या आहेत। मात्र मंडळी, ह्या ज्या 22 खोल्या आहेत त्या फार पूर्वीपासून बंदच आहेत। 2021ला यांची दुरुस्ती झाली होती आणि त्यानंतरही त्या बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत। तिथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही किंवा संशोधनही आता केलं जात नाही। 2022 मध्ये न्यायालयाने हा विषय फेटाळल्यानंतर हा विषय राजकीय आणि सोशल मीडिया स्तरावर जास्त चर्चेला गेला, पण कायदेशीर पातळीवर कोणतीही नवीन याचिका दाखल झाली नाही।